आता लगेच 2 मिनिटात आपण तिथं जाणार आहोत आणि ती वस्तू घेऊन लगेच आपण गाडीमध्ये टाकायची। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुमची माफी मागतो कारण की बऱ्याच दिवसापासून आपला ब्लॉग आला नव्हता, कारण की आपल्या बँडच्या गाडीचं काम पूर्णपणे झालं नसल्यामुळे आपण त्या कामात लागलो होतो, बँडच्या गाडीच्या कामासाठी, म्हणून आपल्याला वेळच भेटू शकला नाही मित्रांनो ब्लॉग बनवायला, कारण की गाडीचं काम काहीच झालं नसल्यामुळे मग तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायचं काय ते मेन कारण ते होतं। आणि खूप घाई गडबडी असल्यामुळे कॅमेरा पण पकडायचा, काम पण करायचं, ते एकदम हार्ड काम होऊन जातं मित्रांनो, खूप थकून जातं माणूस, त्यामुळे सॉरी। तर आपण आज 11 तारीख आहे आज ना, 11 सप्टेंबर आहे आज। आपल्या गणपतीच्या ऑर्डरी तर संपल्या आणि गणपतीमध्ये पण गाडी एकदम खतरनाक वाजली, तिचं काम 50% बाकी आहे। तर त्याच कामासाठी मित्रांनो आपण आता नाशिक जातोय। इकडे बघू शकता रस्ता, आपण आता देवळाच्या पुढे आहोत, भावडबारीच्या मागे। तर आता जातोय नाशिकला काय करण्यासाठी, तर आपण इकडे मागे बघू शकता सगळे बॉक्स आहेत, इथं 2 बॉक्स पडले, या साईडला आणि एक या साईडला आहे। त्याच्यात मटेरियल आहे, ते आपल्याला नाशिकला द्यायचं आहे आणि तिकडनं अजून एक वस्तू घेऊन यायची आहे, कारण की आपलं जे काम बाकी आहे बँडच्या गाडीचं तिचंच मटेरियल आहे, ते नाशिकहून घेऊन यायचं आहे आणि हे पण तिथं द्यायचं आहे आणि हे पण परत अजून आपल्याला आणायचं आहे, पण ते अजून नाही, तर ते 3-4 दिवसात आपल्याला परत घ्यायला जावं लागेल आपल्याला। हे मटेरियल आपण हे सोडवायला जाऊ ना, तेच मटेरियल आपल्याला परत आणायचं आहे अजून। तर आपण जातो नाशिकला, कंटिन्यू करा व्लॉग। आणि मेन म्हणजे आपली गाडी बनल्यानंतर इतके लोक जळायला लागून गेले मित्रांनो, इतके जळायला म्हणजे इतकं बेकार खतरनाक, तर तुम्ही इंस्टाग्रामला कमेंट तुम्ही बघू शकता, कारण की असं आजपर्यंत झालेलं नाही, पण आत्ता कसं काय व्हायला लागलं म्हटलं, जेव्हा माणूस पुढे जातो तेव्हाच लोक पण मागे वळायचा प्रयत्न करता, म्हणून तो पण हाच प्रकार चालू आहे। तर ठीक आहे मित्रांनो, बघूया, जलने वाले जलते रहो, हम आगे बढ़ते रहेंगे। क्या बोलता तू, बरोबर ना? तर ठीक आहे, जाऊ आता नाशिकला आणि हे मटेरियल सोडू आणि लगेच रिटर्न यायचं आहे मटेरियल सोडून, बाकी दुसरं काहीच काम नाही आहे। आणि सोबत महेंद्र पण आहे, महेंद्रने कॅमेरा पकडला आहे। तर आपलं काम अजून गाडीचं 40 किंवा 50% आपलं काम बाकी राहिलेलं आहे। आणि आत्ता जो आवाज होता आपला गणपतीच्या विसर्जनाच्या परेडमध्ये, जो आवाज होता ना, तो आवाज, त्याच आवाजने समोरच्याला दाबून टाकले। अजून हा आवाज बाकी, अजून हे अपडेट होईल अजून गाडी, तर तो आवाज काय राहील हा विचार करा, म्हणून आपण आता तेल लावण्याचा प्रयत्न करतोय। तर ठीक आहे, कंटिन्यू करा व्लॉग, बघत राहा। पाटील मटन भाकरी, हे बाय हॉटेल आहे, हे ते पाटील मटन भाकरी हॉटेल आहे। जसं ते जलपरी, अजून ते भाग्यश्री, तसंच आता याचीवर मार्केटिंग होते पाटील मटन भाकरी। इथं SKD इंटरनॅशनल स्कूल आहे आणि भावडबारीच्या मागे ते हॉटेल आहे, एकदम भारी, एकदम मस्त चव आहे म्हणे हॉटेलची। तर आपण जाऊ एकाच दिवशी। तर मित्रांनो, फायनली आपण नाशिकला पोचलो आहे, आता लगेच 2 मिनिटात आपण तिथं जाणार आहोत आणि ती वस्तू घेऊन लगेच आपण गाडीमध्ये टाकायची आणि ही वस्तू देऊन द्यायची परत। तर आता गाडी चालवतोय मी, चला आता व्हिडिओ तिथंच दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, आपली वस्तू आपल्या गाडीत टाकली गेली, बघू शकता पूर्ण शीट फोल्ड, मागचे जेवढे शीट होते तर फोल्ड करून ती वस्तू मारलेली आहे, कारण की साईज खूप मोठी आहे तिची। तर बघू शकता महेंद्र कसा बसला आहे, पुढचं शीट एकदम पुढे करून टाकलं। आता त्याला जागा आहे थोडीफार बसायला, जाऊ आता, चला। तर आपण आता 10व्या मैलला पोचलो आहे मित्रांनो आणि आपले 2 मेंबर येत आहे अजून, त्यांची वाट बघतोय ते भेटण्यासाठी, खास ते इथंच आहेत कंपनीत कामाला।
तर त्यांचीच वाट बघण्यासाठी आपण आता गाडी आपली I-20 इथं पार्किंग करून दिली. बघू शकता एकच इंडिकेटर चालू आहे, एक साईडचं बंद झालं, कसं काय झालं काय माहिती. तर दोन्ही मेंबर आले, त्यांना भेटलो, थोडंसं बसलो, मग निघालो आम्ही डायरेक्ट आपल्या घराकडे. तर नंतर आम्ही पोचलो हॉटेल शिवा पंजाब ढाब्याजवळ. तर तिथं आम्हाला जेवण करायचं होतं, जेवण केलं आणि आपले पिकअपवाले भाऊ पण भेटले आपल्या सडण्याचे. तर तिथं त्यांचे काहीतरी माल सोडायला गेले होते आणि तो माल उरला होता त्यांच्या गाडीत होता. तर आपल्याला त्यांनी तो माल पण दिला काढून. तर त्यांच्याकडून तो माल घेतला आणि आपल्या गाडीत ठेवला. त्याच्यानंतर इकडे बघू शकता पेरू होते त्याच्यात, बॉक्स पॅकिंग होता तो काढला आणि डायरेक्ट आलो घराकडे. तर मित्रांनो आपण पोचलो डायरेक्ट सड्याला समीर वर्कशॉपजवळ. तर वर्कशॉप बंद झालेलं होतं कारण की खूप वेळ झाला होता म्हणून बंद करून घेतलं त्यांनी. तर आपली स्वरसंगीत बँडची गाडी मध्ये लावलेली आहे, परत लावून दिली आता कामासाठी. तर बघू आता उद्या किंवा परवा येऊ आपण वर्कशॉपवर, काम बाकी तिचं आणि हे पण सोडायला यावं लागेल आपल्याला उद्या. तर बघू आता. व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो. तर रात्री खूप उशीर झाला होता आणि खूप झोप लागत होती म्हणून मी व्हिडिओज बनवू शकलो नाही. गाडी लावून दिली तिथं साईडला आणि आता सकाळी बनवतोय व्हिडिओ. आत्ताच उठलो, आता वाजताय 10 वाजून गेले. 10 वाजता उठलो, आता आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो आणि इकडे बाबा म्हणून ते मस्त खेळू राहिले. आरुष पण आलेला आहे आणि आता मी आंघोळ वगैरे करतो. अजून ती वस्तू आपल्याला घेऊन तिथं समीरकडे आपली गाडी लावली वेडिंग वर्कशॉपवर, अजून परत गाडी तिथे लावून दिली कामासाठी. तर आपल्याला तिथं जायचं आता. तोच व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला आता. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. चला बाय बाय.